अरे सर, तुम्हाला काही हवंय का? कॉफी देऊ? नाही, मी घेतो कॉफी करून. तू बाहेर जा आणि आतमध्ये कोणाला पाठवू नकोस. ओके सर. कळलं? हो. ईशा, ये बस. मिसेस सरंजामे, आज मी तुमच्यासाठी कॉफी बनवणार आहे. सर अहो नको, तुम्ही बसा, मी बनवते कॉफी. मी बनवणार आहे. अहो सर बसा तुम्ही, मी बनवते. बस. सर ये बस. आज तुझा ऑफिस मधला पहिला दिवस आहे, त्यामुळे आज तुला कॉफी मी बनवून देणार. सर अहो मी बनवते ना सर, खरंच मी बनवते. आज तू नुसती बसायचंच आणि आज कॉफी मी तुला बनवून देणार आहे. राईट? सर काय छान सुगंध येतोय कॉफीचा. आय एम सिरियसली सॉरी ईशा. मला माहिती आहे तुला चहा आवडतो, मी तुला कॉफी बनवून दिली. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सर अहो तुम्ही बनवलेली एवढी छान कॉफी बघून मी विसरून सुद्धा गेले चहाबद्दल. थँक्यू. सर एक विचारू? मला आपल्या एका कारखान्याबद्दल खूप महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे काही कामगारांना कामावरून कमी करायचंय. त्याशिवाय झालेला तोटा भरून नाही निघणार. पण सर मला सांगा, तुम्ही काय केलं असतं तो? ईशा, हा निर्णय तुझा तू घ्यायचास. सर अहो पण प्लीज. हे बघ ईशा, मला माझ्यासारखा विचार करणारी माणसं नको आहेत. मला नव्या विचारांची, नव्या दमाची, नवीन पद्धतीने एखाद्या विषयावरती विचार करणारी माणसं. हो सर, पण तरी मी तुला संधी दिली, हीच माझ्याकडनं मी तुला केलेली मदत आहे. the more you know about the past, the better prepared you are for the future. म्हणजे आपल्याला आपल्या भूतकाळाबद्दल जितकी जास्त माहिती असेल, तितके तुम्ही भविष्यासाठी जास्त चांगली प्रिपेअर्ड असता. सर नाही नाही म्हणता म्हणता तुमच्याकडूनच सोल्युशन मिळालं मला. सर थँक्यू. अरे ईशा, तुम्ही अजून इथेच? सर तर केव्हाच गेले. हो, पण मला जरा काम होतं ऑफिसमध्ये. खरं तर तुमच्याकडेच येत होते मी सर. मला ना गेल्या काही वर्षातल्या कंपनीच्या रेकॉर्ड फाईल्स हव्या होत्या. देऊ शकाल तुम्ही मला? नाही म्हणजे मला त्यातून सगळंच फायलिंग वगैरे कसं होतं आपल्या कंपनीमध्ये ते समजून घ्यायचंय. पण बघ, माझ्याकडे 7-8 वर्षाचे रेकॉर्ड्स आहेत फक्त. बस 7-8 वर्षाचे? त्या आधीचे नाहीये? त्या आधीचे रेकॉर्ड्स माझ्या सिस्टीमवर नाहीयेत, कारण ते जुने झालेत ना, आणि ते इररिलेव्हंट आहे, कारण मार्केट सिस्टीम त्या वेळेपेक्षा बदलली आहे. पण सर तरीही विक्रांत सर जॉईन झाल्यापासूनचे सगळे रेकॉर्ड्स मला बघायचे आहेत.
काय आहे, मला त्यांची काम करण्याची पद्धत समजून घ्यायची आहे. बाप रे, 25 वर्षापूर्वीचे ते रेकॉर्ड्स इथे नाहीये. मग कुठे असतील? नाही म्हणजे कुठेतरी नक्की ठेवले असतील ना? हो निश्चित, आपल्या रेकॉर्ड रूम मध्ये ठेवले. मी FM ला सांगतो, तो तुम्हाला आणून दे. थँक्यू सो मच सर. मला माहिती आहे तुम्ही खूप छान काम करणार. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मी FM ला सांगून येतो. हं? ईशा मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या फाईल ठेवून झाल्या. थँक्यू FM. हो थँक्यू काय, माझं कामच आहे हे. तसं नाही, पण तू एवढा वेळ ऑफिसमध्ये थांबलास माझ्यासाठी आणि एवढे जड गठ्ठे उचललेस म्हणून थँक्यू म्हणलं. ईशा मॅडम, तुमच्यासाठी मला काम करायला आवडतं, कारण तुम्ही आपुलकीने बोलता. पण ऑफिसमधले सगळेच जण असे नाही आहेत ना. काही जण कामापुरतं काम ठेवतात, काही जण ऑर्डर सोडतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो ना. मला आठवते तुमचा पहिला दिवस ऑफिस मधला. मायरा मॅडमनी तुमची बरोबरी माझ्याशी केली होती, कारण मी अंडर ग्रॅज्युएट आहे आणि तुम्ही फायनलची एक्झाम दिली नव्हती. आता बघा म्हणावं मायरा मॅडमनी, तुम्ही कुठच्या कुठे पोहोचलात ते. अरे FM, तसं काहीच नाहीये, मी पण शिकतेच आहे अजून. पण तुम्ही काही म्हणा मॅडम, मला सॉलिड वाटते तुम्ही कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर पोहोचलाय आणि चांगलं काम पण करताय. हे एकदम बेस्ट झालं. थँक्यू. बरं मॅडम, तुम्हाला काहीही मदत लागली तरी मी आहे. थँक्यू. बरं, आता तुला उशीर होत असेल ना? हो. तू निघालास तरी चालेल. येते मी. येस, बाय मॅडम. बोल मायरा. सर, मला माहिती आहे आपण एका नवीन व्यक्तीला निर्णय घेण्याची संधी दिली. काय झालं? ईशा काही बोलली का? नाही सर, ईशा काही बोलली नाहीये, पण तिला नेमकं काय करायचंय ना मला खरंच कळत नाहीये. म्हणजे आय कांट अंडरस्टँड हर मोटिव्ह. काय झालं मायरा? सर, ईशाने गेल्या 25 वर्षातले सगळे रेकॉर्ड्स मागितले. 25 वर्ष? कशासाठी? नाही, आय मीन आय अंडरस्टँड इट इज अ व्हेरी गुड मूव्ह. तिला राजनंदिनी फॅब्रिक्सचा अभ्यास करायचा आहे, विच इज अ व्हेरी गुड थिंग. पण सर, ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे. सर, गेल्या 25 वर्षात सगळं बदललंय. आपली कंपनी बदलली आहे, आपले क्लायंट्स बदललेत, त्यांच्या मागण्या बदलल्यात, त्यांचं थिंकिंग बदललंय. आणि इनफॅक्ट आधी काहीच ऑनलाईन व्हायचं नाही, आता सगळं ऑनलाईन होतं. ऑनलाईन कॉम्पिटिशन वाढली आहे, मार्केट वाढलंय. आणि सर, मुळात स्टडी करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. 4 ते 5 वर्षाचा स्टडी केला असताना तर ॲक्युरेट रिझल्ट्स मिळाले असते. आता ह्या सगळ्यामुळे सगळ्यांचाच वेळ वेस्ट होतोय सर. ठीक आहे मायरा, हे बघ, तू त्याच्यात लक्ष घालू नकोस. तिला जे करायचं ते करू दे. सर, ऑफकोर्स ती हेड आहे, तिला जे करायचंय तेच ती करणार आहे. पण आपल्या स्टाफचा वेळ वेस्ट होतोय. संपूर्ण स्टाफ या कामाला लागलाय. इट्स अ वेस्ट ऑफ टाइम अँड एनर्जी. मायरा, तू त्याच्यात इंटरफेअर करू नकोस. तिला जे हवंय ते तिला करू दे. ओके? ओके सर. काय वेडी आहे का रे? कोण? ईशा. अजून कोण? तुझी निवड आहे, तुलाच माहिती. ग्रॅज्युएट तरी होईल का नाही काय माहिती. ती किती मार्क्स पडले तर चेक कर. बघतो. काय 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 झालंय काय? गेल्या 25 वर्षांच्या फाईल्स त्यांनी मागवल्या. कशासाठी? मी तुला सांगत होतो, तू ऐकले नाहीस. तुला जास्त कॉन्फिडन्स होता. मी तुला सांगतोय, ईशा ही ईशाच राहणार. ती राजनंदिनी बनू शकणार नाही. रवी दादा, गाडी थांबवा ना, मला आईसाहेबांसाठी फळं घ्यायचे.
रवी दादा, आता मला हर्बल टी घ्यायचाय, सो दुकान दिसलं की थांबवा. जयदीप, अरे ही काय अवस्था करून ठेवलीस रूमची? ना वेट, डोंट टच. कशालाही हात लावू नकोस, मला सगळं नीट बघायचंय. ओके? जयदीप, अरे बॉबीला बोलूयात ना. तू बस बर 1 मिनिट. बॉबी, नो, डोंट कॉल बॉबी. हे त्याचं काम नाहीये आणि मला हे सगळं स्वतः करायचंय. ओके? सांगणार आहेस का काय हवंय तुला? काय शोधतोयस? सोनिया, मी माझ्या जुन्या पुस्तकांमध्ये काही गंमत मिळते का ते बघतोय. व्हॉट? गंमत? साऊंड सो फनी जयदीप. आय नो. सोनिया, मला माय फ्रेंड वहिनीला एक क्यूट गिफ्ट द्यायचंय, कारण तिने सुद्धा मला एक क्यूट गिफ्ट दिलंय आणि म्हणून मी या जुन्या पुस्तकांमध्ये बघतोय काही सरप्राईज मिळतंय का. हो या, सरप्राईजेस अँड ऑल. पण म्हणून काय तू तिच्यासारखा लहान होऊन मागणार आहेस का? म्हणजे सोनिया, जर आपल्याला कोणी गिफ्ट दिलं तर आपण त्यांना रिटर्न गिफ्ट देतो ना. त्यात लहान होण्यासारखं काय आहे? आणि तसंही मी आता माय फ्रेंड वहिनी बरोबर काम करणार आहे, सो मला तिला सरप्राईज द्यायचं. व्हॉट नॉनसेन्स जयदीप, तू तिच्या अंडर काम करणार आहेस? नो सोनिया, मी तिच्या बरोबर काम करणार आहे. अरे राजनंदिनी साडीची ती हेड आहे, हे माहितीये ना तुला? म्हणजे प्रॅक्टिकली तू तिच्या अंडरच काम करणार आहेस. डझंट मॅटर सोनिया. इट डज मॅटर टू मी जयदीप. इतके दिवस ब्रो इन लॉच्या अंडर काम करत होतास, दॅट वॉज ओके. पण आता हिचा पदर धरून तिच्या मागे मागे जाण्याची काही गरज नाहीये. शिक्षण झालंय का विचार? डिग्री आली का हातात तिच्या? इनफ सोनिया, इनफ. मी माय फ्रेंड वहिनी बद्दल काहीही ऐकून घेणार नाहीये. ती चांगली आहे. ओके? चांगली? चांगली माय फुट. तिच्यामुळे ही अशी रूम तू इतकी मेसी करून ठेवलेली आहेस. आय हेट दिस जयदीप, आय हेट दिस. सोनिया, मोरपीस, हे तर मी काय आहे सगळं? हे ईशाबाईंसाठी आणलंय. अरे इतकं सगळं गाडीत अजून आहे. अरे बापरे. ईशा, काय आहे सगळं? आईसाहेब, मला आपल्या कंपनीबद्दल माहिती करून घ्यायची आहे आणि त्यासाठी मला हे सगळं वाचणं गरजेचं आहे, म्हणून घरी आणलंय. अगं पण इतकं काम? काय करणार आईसाहेब, मी ऑफिसला लेट जॉईन झाले ना आणि तिथल्या काही गोष्टी, काही पद्धती मला माहित नाहीयेत, पण त्या माहित करून घेणं गरजेचं आहे ना. वा, छान. अगदी शिस्तीने काम करतेस तू. पण तू दमली असशील ना. थांब, मी कॉफी करून आणते. थांबा आईसाहेब, हे घ्या तुमच्यासाठी. काय आहे? सोललेलं डाळिंब आहे, रक्तशुद्धीसाठी चांगलं असतं. आता हे कुठे मिळालं तुला? ऑफिस मधून येताना विकत घेतलं आणि गाडीत बसल्या बसल्या सोललं. कमाल करतेस ग. कमाल काय त्यात आईसाहेब, गाडीत नुसतं बसून तर यायचं असतं. हो, पण दिवसभर ऑफिस मध्ये काम करून दमली असशील ना. नाही, पण तुमच्यासाठी हे करून माझा सगळा थकवा गेला आईसाहेब. इतकं गोड बोलणं कुणाकडून शिकलीयस? सोनियाताई, व्हॉट? मी ग्रीन टीचं पॅकेट आणलंय तुमच्यासाठी. थँक्यू. कीप इट विथ यू. अगं, किपीट काय? तुझ्यासाठी आणलाय ना तिने, मग घे ना. थँक्यू. आणि आत ठेवून ये, मग जा. बॉबी, आईसाहेब एवढ्या का चिडल्यात सोनियाताई? अगं, तुझ्यावर नाही चिडली ती. तिचं आणि जयदीपचं काहीतरी भांडण झालं असेल म्हणून चिडली. जाऊ दे, तू लक्ष नको देऊस. मला सांगा, मी जेवायला काय करू? नाही म्हणजे मी आधी दुपारचं काम. थांब जरा, जरा दम खा.
नाही नको, ऍक्च्युली मी लगेच कामाला लागते कारण मला रात्री फाईल्स वाचायच्या आहेत. अगं मग स्वयंपाकाचं कशाला अंगावर घेतेस? मंदा बघेल. असू दे आईसाहेब, मला आवडतं करायला. आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या बायका तसंही घरी येऊन स्वयंपाक करतातच की. मी तरी दिवसभर एसीत असते, एसी गाडीतून घरी येते एकदम आरामात. पण काही बायका ट्रेनमधून धक्के खात येतात तरी घरी येऊन स्वयंपाक करतात. खरंय. तुला खरं सांगू ईशा, मी लग्न करून या घरात आले ना तेव्हा मला सुद्धा तुझ्यासारखाच उत्साह होता. सगळ्यांसाठी काही ना काही करायचं. पण आता सोनियाला कशातच इंटरेस्ट नाही. कधीतरी किचनमध्ये काहीतरी खास करायचं असेल तेव्हा. मग हळूहळू माझा सुद्धा इंटरेस्ट संपलाय सगळ्यातला. पण आता मात्र तू इथे आल्यापासून किचन जिवंत झाल्यासारखं वाटतंय. खरं सांगू आईसाहेब, मी माझ्या आईला कायम मोठ्या शुभ पाहिलंय, कायम काम करताना बघितलंय. खरंच खूप कष्ट करतात त्या. आणि तुझे बाबा सुद्धा. त्यांना खास फोन करून हे कळवायला हवं त्यांची मुलगी किती गुणी येते. खाते. 25 वर्ष जुन्या फाईल्स. काय शोधताय? माझी बायको शोधतोय, सापडतच नाहीये कुठे. सर, अरे कुठे होतीस इतक्या वेळेस? आणि हे काय आणून ठेवलं सगळं घरी? सर या फाईल्स मला वाचायच्या आहेत. आत्ता? हो आत्ता. काय? हो सर, काय आहे ना, मी खूप मागे आहे सर. मला आपल्या कंपनीबद्दल खूप माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला असा वेगळा वेळ देऊन अभ्यास करावाच लागेल. आणि मी काय करायचं? तुम्ही मस्त झोपा. मस्त झोपून जा. एकतर तू दिवसभराचं काम करून आत्ता आलेस खोलीमध्ये, आणि तू आल्याला मी काय करायचं? झोपून जायचं? हो सर, हे बघा, तुम्हीच मला म्हणालात की नाही की कारखान्याचा निर्णय तुझा तू घे म्हणून. मग तो निर्णय घ्यायचा असेल तर मला हा अभ्यास करावा लागेल. अरे पण ह्या 25 वर्ष जुन्या फाईल वाचून तुला काय मिळणार आहे? मला सांगा, फॉर्च्यून कुकी कोणी दिली मला? मी दिली. मग त्यातूनच मला ही दिशा मिळाली. भूतकाळाबद्दल आपल्याला जितकं चांगलं माहिती असेल तितका आपला भविष्यकाळ चांगला असतो. म्हणूनच मी आपल्या कंपनीच्या पास्टचा अभ्यास करते. उगाच दिली तुला फॉर्च्यून कुकी. म्हणजे आज माझ्यासाठी वेळ नाहीये तुला? नाही, आज नाहीये. आज नाही का? सर अहो. ईशा. सर. ईशा. सर प्लीज ना. ईशा प्लीज ना. सर नका ना असं करू. काय असं नका करू? हे असं. हे असं? तू बघ ना, इथे आपण दोघंच आहोत. आपल्याला डिस्टर्ब करणारं कोणीही नाहीये इथे. कोणी आपल्या आजूबाजूला घोरत नाहीये, डास नाहीये, उंदीर खुडबुड करत नाहीये. फक्त तू आणि मी. रिलॅक्स होऊया. ठरलं, मग आज तू ऑफिसचं काम करणार नाहीयेस. करणार म्हणजे करणार. अरे ईशा बघा. काय बघू? झोपेन मी आता. व्हेरी गुड, झोपाच मग. नक्की? नक्की. फाईन. बघा. झोपा. अरे सिरियस? व्हेरी सिरियस. फाईन. गुड नाईट.